हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ बघायच्या आधी मी सकाळी अजून एक व्हिडिओ अपलोड केला, तो नक्की बघा आणि हा त्याचा दुसरा पार्ट आहे. ओके, म्हणजे मी पहिली जी पोझिशन घेतली ती सकाळची पोझिशन स्क्वेअर ऑफ केल्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आणि त्याच्यानंतर मी अजून एक पोझिशन घेतली. जसं तुम्ही राईट साईडला बघत असाल 11,750 मी कॉल सेल केला, तर माझी ही दुसरी पोझिशन आहे. त्यामुळे पहिला व्हिडिओ तो जाऊन बघा, त्याच्यावरून तुम्हाला इझिली क्लिअर करेल मी एंट्री कुठे घेतली, कशासाठी घेतली ते. ओके, तर आता मी तुम्हाला सांगतो, मी आताचा जो 11,750 जे 950 रुपये एक्स्ट्रा मी अजून अर्न केलेत ना, त्याची एंट्री मी तुम्हाला सांगतो कुठे घेतली. जसं मार्केट ही जी रेड कॅन्डल बनवली ना आणि वरती त्याचा हाय ब्रेक केला, बरोबर. तो हाय ब्रेक केल्यानंतर वरती मार्केटला जायचं असेल तो इथूनच वरती गेला सर. त्याने परत ह्या रेड कॅन्डलचा लो ब्रेक नसता केला. जसं त्याने लो ब्रेक केला, मी माझी एंट्री घेतली आणि माझा मॅक्झिमम लॉस काही जास्त नव्हता. मी 200-300 मायनसमध्ये मी निघालो असतो. ॲक्च्युली काय असतं माहिती आहे, मार्केटला खाली यायचं असेल ना तर लगेच आहे ना, ठीक आहे. आणि जसं इथे आला मी माझा एल कॉस्ट टू कॉस्ट करून टाकला आणि 950 रुपयाला मी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ करून टाकली, ठीक आहे. अजून थोडा वरती गेला असतं इथून तर मी माझा एल काढून टाकला असता एलमध्ये, ठीक आहे. मायनस 200-300 रुपयामध्ये निघालो असतो, कारण मी ऑलरेडी 3,500 रुपये प्लस होतो. आणि उद्या आपल्याला काय ट्रेड मिळू शकतो ते आपण बघूया, ठीक आहे. आणि उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे तर फिन निफ्टी पण बघूया, कारण मी मोस्टली फिन निफ्टीमध्ये ट्रेड करीन. शेवटचा जो एका तासाचा जो डाऊनफॉल आहे ना तो आपण इग्नोर करू शकत नाही, त्या हिशोबाने आपण ट्रेड करूया, ठीक आहे. जसं मी तुम्हाला ऑलरेडी कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी मार्केटमध्ये सध्या बुलिश आहे. या फक्त आणि फक्त इलेक्शनमुळे व्हॉलेटाईल मार्केट आहे. ओके, आणि जसं तुम्हाला सांगितलं की मार्केट ह्या लेवलपासून जसं ब्रेक करेल मार्केट वरच्या साईडला जाईल. खूप लोकांना प्रॉफिट पण झालं असेल. ज्यांना झालं प्रॉफिट त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता उद्या आपण काय ट्रेड करू शकतो. समजा ह्या 21,892च्या वरती जर आपले ओपन होतं मार्केट, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा. ओके, आणि जसं त्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केला ना आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि जे ऑप्शन्समध्ये ट्रेड करत नसेल त्यांनी ऑप्शन्समध्ये आता सध्या येऊ नका. त्याचं रिझन मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ओके, कारण आता हे सध्या मार्केट खूप व्हॉलेटाईल आहे. ओके, आणि जसं त्याचा हाय ब्रेक केला ना आपण ॲट द मनी किंवा स्लाइटली इन द मनीमध्ये आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि त्याचा कमीत कमी 20 ते 30 पॉईंटचा आपल्याला एस एल पाहिजे. ओके, कमीत कमी 20 तरी लावायलाच पाहिजे, कारण 40 पॉईंटचं आपलं लॉट आहे, तर आपल्याला कमीत कमी 20 पॉईंटचा एस एल लावायलाच पाहिजे. आणि 1:3 1:4च्या आसपास टार्गेट ठेवायला पाहिजे अपसाईडला, ठीक आहे. जसं त्याचा हाय ब्रेक केला आपण एंट्री घेऊ शकतो. खाली आल्यानंतर आपलं एक एस एल गेला आणि परत सेम लेवलला आला तर आपण अजून एकदा म्हणजे टोटल आपण 2दा एंट्री घेऊ शकतो, ठीक आहे. आणि आता तुम्हाला डाऊन साईड सांगतो, समजा मोठा गॅप डाऊन झाला किंवा फ्लॅट ओपन होऊन अगर आजचा जो लो आहे तो ब्रेक केला ना तर आपण अर्ध्या क्वांटिटी मारू शकतो. समजा इकडे आपण 2 क्वांटिटी मारत असू ना तर इकडे 1 क्वांटिटी मारा, ठीक आहे. वरती 4 मारत असो तर खालच्या साईडला फक्त 2 मारा. हाय ब्रेक केला आपण इकडे उद्या मार्केट व्हॉलेटाईल असल्यामुळे आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. एकदा एंट्री घेतली एस एल गेला, परत सेम लेवलला आला तर आपण परत एकदा एंट्री घेऊ शकतो डाऊन साईडला पण. असं मॅक्झिमम वरती पण 2दा एंट्री घेऊ शकतो, खाली पण 2दा एंट्री. फक्त क्वांटिटी खालच्या साईडला अर्धी ठेवा, ठीक आहे. क्लिअर आहे. आणि जसं तुमचा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला तुम्ही तुमचा एस एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा, भले वरच्या साईडला असू दे किंवा खालच्या साईडला असू दे, ठीक आहे. कुठेही तुमचा एस एल अगर तुमचा टार्गेट 1:2 मिळाला तुम्ही सरळ एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा, कारण मार्केट व्हॉलेटाईल मार्केटमध्ये तुमचा एस एल जाण्याचे चान्सेस जास्त असतात, ठीक आहे. आता आपण निफ्टीमध्ये बघूया. जसं की मी आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की निफ्टी पण आज मला एक जरा रेंज बाउंडमध्ये वाटतं आहे, तसं ते रेंज बाउंडमध्ये निघालं आहे. खूप जास्त व्हॉलेटाईल होतं मार्केट. ओके, आता निफ्टी बघाल, निफ्टी तर ॲक्च्युली जास्त पडली आहे, बरोबर. तर आपला उद्याचं एकदम क्लिअर आहे. जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की हा जो लेवल आहे 23,028चा, बरोबर. 23,028चा जो लेवल आहे, अगर फ्लॅट ओपन होऊन समजा फ्लॅट ओपन झालं, थोडासा गॅप ओपन झाला आणि त्याच्यानंतर हावाला लेवल मी जो मार्क केला तो लेवल अगर ब्रेक केला तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. ओके, ॲट द मनी किंवा इन द मनीमध्ये घेऊ शकतो आपण. ओके, आणि त्याच्यामध्ये टार्गेट कमीत कमी असेल 20 ते 30 पॉईंटचा ठेवा, कारण ह्याच्यामध्ये आता 25चा लॉट झाला आहे, ठीक आहे. कमीत कमी 20 ते 30 पॉईंटचा असेल हवाच त्याच्यासाठी अगर इन द मनीमध्ये करता, कारण आउट ऑफ द मनी करून उपयोग नाही. प्रीमियम जास्त असल्यामुळे तो तुमचा डिकेच होणार आहे, ठीक आहे. तर वरच्या साईडला एंट्री घेऊ शकतो. आणि जसं एंट्री घेतलं एस एल गेला, परत एकदा आपल्या रेंजमध्ये आला आपण अजून एकदा एंट्री घेऊ शकतो, ठीक आहे. तसं मॅक्झिमम 2दा. ओके, तसं आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. आणि जसं तुमचा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला तुम्ही तुमचा एस एल कॉस्ट टू कॉस्ट करू शकता, ठीक आहे. आणि टार्गेट कमीत कमी 1:3 किंवा 1:4 ठेवा सध्या तरी, कारण मार्केट गेलं तर एक बऱ्यापैकी वरती यायचे चान्सेस आहे. ओके, हे आजचं काहीतरी एक न्यूज असेल त्याच्यामुळे मार्केट एवढं खाली पडलं आहे, ठीक आहे. आणि डाऊन साईडला एकदम क्लिअर ठेवा. डाऊन साईडला पण
सेम जसं मी निफ्टीमध्ये फिन निफ्टीमध्ये सांगितलं तसं फ्लॅट ओपन होऊन हा लेवल ब्रेक करतो तर आपण डाऊन साईडला मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. का मार्केट वॉलेटाईल असल्यामुळे एकदा टच झाल्यानंतर आपला एस एल जाऊ शकतो आणि मार्केटला परत खाली यायचं असेल तर इथून परत डायरेक्ट खाली जाईल. ठीक आहे, असं मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. दोन्ही साईडला 1:2चं टार्गेट मिळालं सर आपला एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा. आणि समजा मोठा गॅप डाऊन झाला, पहिली 5 मिनटाची रेड कॅन्डल बघा, रेड कॅन्डलचा लो ब्रेक झाला, आपण डाऊन साईडला एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे, इकडे पण वरती तुम्ही 2 लॉट मारत असाल तर डाऊन साईडला 1 मारा. अगर तुम्ही वरती 4 लॉट मारत असाल रेग्युलर तर खालच्या साईडला फक्त 2 लॉट मारा. म्हणजे तर कमी एस एल कसं द्यायचं ना ते फक्त लक्षात ठेवा. आणि आपल्याला कुठे जास्त क्वांटिटी मारायची आणि कुठे कमी क्वांटिटी मारायचं फक्त हे शिकायला पाहिजे. ओके, क्लिअर आहे. त्याच्यामुळे आणि समजा मोठा एकदम गॅपअप झाला, सेम 5 मिनटाची ग्रीन कॅन्डल बघा, हाय ब्रेक केला तर आपण एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे, जसे नॉर्मली तुम्ही जेवढे लॉट मारता तेवढे तुम्ही मारू शकता. फक्त डाऊन साईडला तुम्ही जेवढे लॉट मारता त्याचे अर्धे लॉट करा. ओके, आणि आता त्याचप्रमाणे आपण आता शेवटचं बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी बघाल ना तर एक परफेक्ट रेंजमध्ये, कारण जसं की मी कालच्याच ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की इथून मार्केट वरती जाऊ शकतं आणि एक्झॅक्टली त्या पॉईंटवरून मार्केट बऱ्यापैकी रॅली घेतली. त्याच्यानंतर शेवटच्या काही 1 तासामध्ये मार्केट खाली आलं. बरोबर, तर ह्याचं एकदम क्लिअर ठेवायचं. ह्याचा मग जास्त कॉम्प्लिकेट करत बसायचं ना, कसलंही फिन निफ्टी असू दे, बँक निफ्टी असू दे किंवा निफ्टी असू दे. फ्लॅट ओपन झालं अगर ह्याच लेवलच्या वरती ओपन होत असेल ना, या लेवलच्या वरती ओपन असेल, पहिली 5 मिनटाची ग्रीन कॅन्डल बघा, हाय ब्रेक केला तर वरती एंट्री घेऊ शकता. जेवढे तुम्ही नॉर्मली लॉट मारता तेवढे लॉट मारा. 4 मारत असेल 4 मारा, 2 मारत असेल तर 2 मारा. ठीक आहे, जेवढे तुम्ही नॉर्मली मारता तेवढेच मारू शकता. ओके, त्याचा हाय ब्रेक केला की आपण एंट्री घ्यायची. मॅक्झिमम आपण एंट्री 2दा घेऊ शकतो. एकदा एस एल हिट झाला तर परत एकदा एस एल घेऊ शकतो. वॉलेटाईल मार्केटमध्ये एस एल हे खूप वेळा जातात, त्याच्यामुळे एस एल रीएंट्री करणं गरजेचं आहे. ठीक आहे, रीएंट्री केलं तरच आपण प्रॉफिटेबल राहू शकतो ह्या वॉलेटाईल मार्केटमध्ये. ओके, त्याचप्रमाणे मोठा गॅपअप झाला, 5 मिनटाची ग्रीन कॅन्डल बघा, सेम तसंच करा वरच्या साईडला. पण डाऊन साईडला आजचा जसा लो ब्रेक केला, फ्लॅट ओपन होते, लो ब्रेक केला, आपण इकडे एंट्री घेऊ शकतो. वरती 4 लॉट मारत असेल नॉर्मली तर खालच्या साईडला फक्त 2 लॉट मारा. म्हणजे काही असो, फिन निफ्टी असू दे, निफ्टी असू दे, बँक निफ्टी, अगर डाऊन साईडला जात असेल तर क्वांटिटी अर्ध्या करा. ठीक आहे, आणि स्ट्रिक्टली असेल लावा. जसं खालच्या साईडला जात असेल एकदा एंट्री घेऊ शकतो. दोन्ही साईडला जसं 1:2चं टार्गेट कंप्लीट झालं आपला एस एल सरा कॉस्ट करा. ओके, क्लिअर आहे ही गोष्ट. मोठा गॅप डाऊन झाला, 5 मिनटाची रेड कॅन्डल बघा, रेड कॅन्डलचा लो ब्रेक झाला, आपण एंट्री घेऊ शकतो खालच्या साईडला. ओके, मी तुम्हाला सांगतो की बाईंग सध्या थोडं डाऊटफुल काय माहिती आहे. अगर तुम्ही इंडिया विक्स बघाल ना, अगर तुम्ही करत असाल बाईंग तर ठीक आहे, पण अगर तुम्ही आता नवीन असाल बाईंगमध्ये, ऑप्शन बाईंगमध्ये, तर सध्या बाईंगमध्ये जाऊ नका. कारण ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की हा विक्स आहे ना खूप जास्त हाय आहे. बरोबर, आणि विक्स जेव्हा हाय असतात तेव्हा प्रीमियम हाय असतात. ओके, आणि त्याच्यामुळे बाईंगच्या लोकांना थोडा प्रॉब्लेम होतो ऑप्शन बाईंग्समध्ये. ठीक आहे, सेलिंगमध्ये खूप चांगलं असतं. आता माझा 11,750चा जो कॉल होता ना, मला 2:30 पावणे 3 वाजता मला 20चा प्रीमियम मिळाला. म्हणजे विचार करा केवढे प्रीमियम हाय होते. त्याच्यामुळे सध्या प्रीमियम हाय. जसं हा विक्स परत 12-13च्या आसपास येईल ना, बाईंगमध्ये परत एकदा प्रॉफिट मिळायचे खूप चान्सेस आहेत. ओके, क्लिअर. त्याच्यात मी सांगतो की सध्या फक्त ऑप्शन सेलिंग करा. म्हणजे ऑप्शन सेलिंग म्हणजे ऑप्शन बाईंग थोडं कमी करा. मोमेंटम मिळत असेल प्रत्येक दिवसाला एंट्री बघू नका. ज्या दिवशी मोमेंटम क्लिअर वाटत असेल त्या दिवशी फक्त एंट्री घ्या. ओके, आणि झिरोदामध्ये तर आपल्याला लांबचं OTM तर बाय करता येत. अगर तुम्हाला एंजलमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही ती पाहू शकता. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.